आता आहे बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यासंदर्भात। बावनकुळे यांनी दावा केलेला आहे 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केले। 2034 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करणार असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान या ठिकाणी त्यांनी दावा केलेला आहे 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील असं त्यांनी म्हटलंय। तर 2034 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करणार असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे। विकसित महाराष्ट्र संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला। देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, कारण तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर राहत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढे करायचं आहे। इकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी, हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्र भलं करू शकतं। याच्यात आपण सर्वांनी याच्यापुढे माझा उल्लेख केला आम्हाला चांगलं आहे, पण निश्चितपणे आपल्या सर्वांनी एकत्र येऊन देवेंद्रजींच्या मागे आपण ताकद उभी करूया। 2080 पर्यंत झाले तर आमची काय अडचण आहे? काय अडचण नाही। आमच्या शुभेच्छा आहेत, बावनकुळेंना देखील आहेत, देवेंद्रजींना देखील आहेत, एकनाथ शिंदेना देखील आहेत। आम्ही सगळे एक आहोत। कुणी आग लावायचा प्रयत्न केला तर आमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत। धन्यवाद। यावर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात। देवेंद्र फडणवीस साहेब माझे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। तर भारतीय जनता पक्षाची सत्ता अविरत व्हावी ही माझी मनापासूनची भावना आहे। पण मुख्यमंत्री फडणवीस साहेबच काय शंका असायचं काय? एवढा सक्षम मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेला आहे। 34च काय त्याच्याही पुढे असले तर काय अडचण असायचं कारण? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।